नमस्कार मंडळी, सगळेजण कसे आहेत? वेलकम टू माय चॅनल इट्स पियुष ब्लॉग्स. तर आजचा व्हिडिओ मी शूट करायला लागले मार्खम मधल्या एक मॉलमध्ये. त्याचं नाव पॅसिफिक मॉल आहे आणि हे चायनीज मॉल आहे. तर सध्या आम्ही इकडे दिवाळीसाठी डेकोरेटिव्ह घ्यायला आलो, म्हणजे डेकोरेटिव्ह लाइटिंग घ्यायला आलो. तर असंच रॅन्डम अप्लायन्स स्टोअर पण होतं मॉलमध्ये, तर ते चेकआउट करायला तुमच्यावर ते शेअर करायला लागले मी. त्याच्यामध्ये काय काय सामान आहे. तर बेसिकली हे लोकांकडे सगळं चायनीज स्टोअर आहे, तर त्या लोकांचे प्राइसिंग थोडं डिफरंट वाटले मला बाहेरच्या पेक्षा. आणि इकडे सगळे अप्लायन्सेस आहेत, सगळं काही आहे इकडे ह्यांच्याकडे सुद्धा. तर तुम्हाला दाखवते इकडे ड्रायर. मिनी ड्रायर आहे, तर किती क्यूट आहे. $269 आहे. तर तेच तुम्हाला दाखवते मी. लहान आहे, चिमूस छान आहे. आणि आम्ही घ्यायला आलो होतो लाइटिंग, तर ते पण बघू लागले मी. प्लस इकडे काय की मॉलमध्ये मी गणपतीचे विग्रह बघितले. खूप डिफरंट टाईपचे आहेत. जसं फाउंटेन असतं ना विग्रहांमध्ये गणपतीमध्ये वगैरे, तसं बघितले. बुद्धा पण आहे इकडे. तुम्ही बघितलात तर असे वेगळ्या प्रकारचे फाउंटेन आहे. छान वाटलं मला. आपण असं लिव्हिंग रूममध्ये एंट्रन्समध्ये घराच्या ठेवू शकतो तसे आहेत. आणि हे मॉलमध्ये चायनीज मॉल आहेत आणि ह्याच्यामध्ये गणपती आहेत, तर मला अजूनच खूप छान वाटलं. कारण की आपण नॉर्मली इथं कॅनडामध्ये काय की इंडियन स्टोअर्समध्ये म्हणा, पूजा स्टोअर्समध्ये बघतो ना, तर इकडे बघून मला खूप प्रसन्न वाटलं, म्हणून म्हटलं दाखवावं. आणि हे लाइटिंग बघितले. खरं तर आम्हाला तेवढं खास नाही वाटलं. इकडे जास्त ऑप्शन नव्हतं ह्या मॉलमध्ये, पण आम्ही एक्सपेक्ट करून आलतो जास्त ऑप्शन असतील म्हणून. म्हणून नुसतंच बघितलं आणि मग इकडनं निघालो आम्ही. आणि ह्याच्यानंतर काय की आम्ही होम डिपोला गेलो. तर तुमच्याबरोबर ते पण शेअर करलेले मी, होम डिपोचं क्लिप्स. तर होम डिपोमध्ये बघितलात तर क्रिसमस आणि हॅलोवीनची तयारी सुरू झालेली आहे. खूपशे प्रॉडक्ट्स आहेत इकडे मस्त मस्त पैकी. म्हणजे जे सेलिब्रेट करतात ना क्रिसमस आणि हॅलोवीन, त्यांना सांगतेय मी, खूप छान आहे. तुम्ही येऊन चेकआउट करू शकता होम डिपोमध्ये. त्याचसोबत आम्ही इकडे लाइटिंग बघायला आलो होतो घरामध्ये दिवाळीचं लाइटिंग लावायसाठी. तर ते पण बघून आलते मी. प्लस त्याच्याबरोबर होम डिपोमध्ये काय की हॅलोवीनची पण काय म्हणतात डेकोरेटिव्ह आयटम्स म्हणा, हे सगळं आहे. तुम्ही बघू शकता या क्लिपमध्ये. तर किती छान आहे, म्हणजे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. मोठे-मोठे हाईटचे आहेत हॅलोवीनचे डेकोरेटिव्ह आयटम्स. तर इकडे कसं जे इकडे हॅलोवीन सेलिब्रेट करतात, ते लोकं घरासमोर लावतात असं. तर मी हे सगळे व्ह्यूअर्सला जे कॅनडाच्या बाहेर राहतात त्यांना सांगतेय मी. तर हे असे लावतात इकडे. म्हणून हे फेस्टिव्हल ते लोकं सगळ्यांना सेलिब्रेट करतात. तर हे सगळं बेसिकली भूतच आहेत. तर भूतांचे वेगवेगळे प्रकार असतात इकडे. असं सेलिब्रेट करतात ह्या दिवशी. तर दाखवते तुम्हाला मी तेच. आणि इकडे वेगवेगळं प्राइसिंग पण आहे. लॉट ऑफ ऑप्शन्स आहे आणि ज्यांना इंटरेस्ट आहे इकडे येऊन चेकआउट करायसाठी नक्की बघा होम डिपोमध्ये. आणि मग नंतर आम्ही काय की लाईटीचे चेक केलेलो आहे. त्याचे व्हिडिओ मी नाही घेतले कारण की तिकडे जास्त लोक होते. तर आम्ही लाइटिंग चेक केलं. तेवढं काही खास नाही वाटलं आम्हाला इकडे ऑप्शन आम्हाला जसं पाहिजे तसं. आणि एवढं ब्राईट पण नव्हते ते लाइटिंग. म्हणजे आपण कसं बाल्कनीमध्ये आणि बिल्डिंगमध्ये लावतो ना, तसलं लाइटिंग होतं ते. तर अपार्टमेंटमध्ये लावायसारखे. तर तसे नव्हते आम्हाला जे पाहिजे होतं. तर मग नुसतंच बघू लागतो आम्ही अजून काय काय ऑप्शन्स आहे. आणि इकडे बघितलात तर क्रिसमसचं पण सुरू झालेलं आहे ऑलरेडी. इट इज सो ब्युटिफुल. क्रिसमस ट्रीज आहे, मिकी माऊस आहे, डॉग आहे. तर खूपच छान वाटलं मला ते बघून. आणि ते ऑलरेडी ते फेस्टिव्ह वाइब्स ऑलरेडी आलेले आहेत तिकडे. खूप छान वाटलं एकदम बघून. तर ते तुमच्यावर शेअर करू लागले. आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडून झाला असेल आतापर्यंतचं. आणि मग त्याच्यानंतर ह्याच्या पुढची क्लिप आहे ही नायग्रा फॉल्सची. तर हे वेगळं दिवस आहे, नेक्स्ट डे नाहीये. बट आफ्टर सम डेज आम्ही नायग्रा फॉल्सला गेलो होतो. तर हे आहे थँक्स गिव्हिंग डे. कॅनडाचं थँक्स गिव्हिंग डे आहे. सडन ट्रिप ठरली आमची आणि म्हणलं जाऊया मजा करूया. म्हणलं खूपच दिवस झाले आम्ही नाही गेलो होतो, लाईक बरेच महिने झाले टू बी ऑनेस्ट. मग सडन ट्रिप ठरलं आणि मग म्हणलं जाऊया. तर तुझ्यावर ते शेअर करतेय. अँड इट वॉज अ रिअली फन ट्रिप. आम्ही संध्याकाळी निघालो होतो घरातनं, सडन ठरलं तुम्हाला म्हणल्यासारखं. आणि मग तिकडे गेल्यानंतर आम्ही कसं एन्जॉय केलो फॉल्स मध्ये. आय मीन फॉल्स वगैरे बघून तुम्हाला सगळं शेअर करते मी इथं. आय होप तुम्ही सगळेजण चांगले असताल, लाईक हेल्दी अँड फिट. अँड तुम्ही बघत असाल इकडे लाईक तेवढं बिझी नव्हतं स्ट्रीट. हे कॅनडा साईडचं आहे. ज्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यांना लाईक हे आयडिया असेल की मोठ्या मोठ्या फेस्टिवल्सला हे लाईक कॅनडा डेला वगैरे बिझी असतं, न्यू इयर्स ईव्हला पण बिझी असतं. तर आज थँक्सगिव्हिंग डेला तेवढं नव्हतं इथं, लाईक बिझी नव्हतं, म्हणजे जास्ती रश नव्हती. तर चांगलं होतं, म्हणजे जसं फिरू शकतो आपण इकडे. आणि मग खूप छान वाटलं आम्हाला इकडे इकडे फिरून, लाईक फ्रेश वाईब वाटलं. आणि इकडचं डाऊनटाऊन जे आहे आपल्या नायग्रा फॉल्सचा, ते खूपच ब्युटिफुल आहे. आफ्टर टोरंटो डाउनटाउन म्हणजे माझं फेवरेट आहे, पर्सनल फेवरेट आहे नायग्राचं डाउनटाउन.
आणि मग तुम्हाला पुढे दिसत असेल जायंट व्हील. हे वन ऑफ द ॲक्टिव्हिटीज आहे इकडे फॉल्स मधली. आणि ह्या व्हीलवरती आपण बसल्यानंतर जेव्हा टॉपवर जातो ना जायंट व्हीलवरतून, तर तिकडनं तुम्हाला फॉल्सचा व्ह्यू दिसतो आणि इतकं सुंदर आहे ते व्ह्यू. लाइक व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. खूप छान आहे हे व्ह्यू. आणि मग इकडनं ह्या ह्या स्ट्रीटवर सगळे तुम्हाला लेफ्ट अँड राईटला स्टोर्स दिसतील. गेमिंग स्टोर्स आहेत, फूड आहे आणि मग स्नॅक्स आहे. ते लोक असं चांगलं चिल करू शकतात म्हणजे वॉकिंग वगैरे करता करता सगळं बघू शकतात. तसं आहे इकडे. आय होप यू आर लाइकिंग इट. पार्क केलं त्या जागावरती आणि कार पार्क केल्यानंतर मी आतमध्ये आलेली आहे. कारण एक शॉर्टकट आहे बेसिकली फॉल्सला जायला. तर आम्ही इथे आतमध्ये आलो आणि आतमध्ये तुम्ही बघत असाल इकडे खूप सारं शॉपिंग करायसाठी आहे. हुडीज आहे, मग्स आहे आणि लॉट ऑफ अदर थिंग्स आहे इकडे. तर मग आम्ही इकडनं सरळ आम्ही फॉल्स चाललो आणि मग तुम्हाला दाखवते आतमध्ये अजून काय काय गोष्टी आहेत वगैरे इकडे. तर त्याच्यानंतर लाइक एक जागेवरती गेमिंग जागा आहे. हे बेसिकली हे जागा आहे आणि इकडे एम्प्टी आहे. तर आज थँक्सगिव्हिंग डे आणि रात्र होतं तर खूप क्लोज होऊन गेलं लवकरच. म्हणजे आम्ही ज्या वेळेला होतो ना, तर त्या वेळेला नंतर हे क्लोज झालं. 8:30ला असं क्लोज होतं त्या दिवशी. आणि हे आहे फॉल्स व्ह्यू. तर हे माझ्या मागचा व्ह्यू आहे US साइडचा फॉल्स व्ह्यू. आणि आता जे दाखवणार आहे ते एक आहे की कॅनडा साईडचं आहे. तर हे बेसिकली कॅनडा साईडची फॉल्स व्ह्यू आहे. तर कॅनडा साईडमध्ये मोठं फॉल्स आहे. लाईक दिसायला हे व्ह्यू आहे ना, हे खूप मोठं दिसतंय तुम्हाला. तर हे असं आहे आणि किती ब्युटिफुल आहे ना रात्रीचा व्ह्यू. लाईक व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. असं हे लोक लाईट्स वगैरे लावतात डिफरंट आणि ते एक हॅपनिंग वाईब ऑलरेडी येतं. तर खूप छान आहे फॉल्स व्ह्यू. तर तुमच्यावर ते शेअर करतेय. आणि इथे आम्ही बराच वेळ फॉल्स व्ह्यू एन्जॉय करून आलतो. खूप लांब वॉकिंग केलो आम्ही फॉल्स बघायसाठी. त्या कॉर्नर पासून हे कॉर्नर पर्यंत आय मीन लेफ्ट टू राईट. आणि तुमच्यावर ते शेअर करतेय आणि मस्त पाणी उडतं इथं आपल्या चेहऱ्यावरती पण जसं पाऊस सारखं पाणी उडतं. खूप छान वाटतं. आणि त्या दिवशी थंडी पण फार होती ऍक्च्युली. तर असं असं दिसतं बेसिकली पाणी उडलं तेव्हा. आय होप तुम्हाला कॅमेरामध्ये क्लिअर दिसत असेल पण लाईक खूप भिजून जातो आपण बेसिकली जॅकेट घातलं तरी पण भिजून जातो आपण. तर तसं असतं हे. आणि खूप छान असतो हे एक्सपिरियन्स. वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स म्हणल्यासारखं आहे.
झाल्यानंतर आम्ही पुन्हा वापस पार्किंगकडे आलो. आमची कार घेतली आणि मग आम्ही पुन्हा हिंडायला लागलो. तर आम्हाला इथे फायरवर्क्स दिसले आणि इट वॉज लाइक व्हेरी सरप्रायझिंग कारण की आम्ही थँक्सगिव्हिंग डेला फायरवर्क्स एक्सपेक्ट केलं नव्हतं. तर आम्ही म्हटलं बघायला जाऊया व्ह्यू आणि एन्जॉय करूया फायरवर्क्स. तर आम्ही असं इकडे निघालो होतो. तर तेच तुम्हाला शेअर करते हे क्लिप. आणि त्याच्यानंतर आम्ही काय की असंच डाउनटाउन फिरून आलतो आणि तुमच्या मग शेअर करते इकडचं नायग्रा फॉल्स डाउनटाउन आणि तेच तुम्हाला दाखवतेय. आम्ही डिनर पण करून घेतलं होतो. तर त्याच्यानंतर आम्ही असं राउंड घेऊन आलतो. आय होप यू एन्जॉयड दिस व्हिडिओ. मला हे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला इट्स पियुष ब्लॉग्स. आणि लवकरच तुम्हाला पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल मी. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.